गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आपण युनिट 2.1 हे शिकणार आहोत. मागच्या तासिकेला आपण ग्रामर ॲक्टिव्हिटी बघितली होती. ते आता फिनिश झालं आहे आपलं आणि टुडे वी आर लुकिंग फॉर युनिट 2.1 अँड इट्स टायटल इज कंपॅरिझन्स. कंपॅरिझन्स म्हणजे तुलना. आता ही पोएम आहे. ही कविता सुरू करण्या अगोदर आपल्याला वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. ही ॲक्टिव्हिटी वॉर्मिंग अप मी जे सर्कल केलं आहे हे म्हणजे कविता शिकण्या अगोदर काही आपल्याला आपल्याशी चिटचॅट स्वरूपामध्ये गप्पांच्या स्वरूपामध्ये काही प्रश्न दिलेले असतात. तर पहिला प्रश्न असा आहे, हा पहिला प्रश्न आहे, व्हॉट इज युअर फेवरेट कलर. म्हणजे तुमचा आवडता कलर कोणता. म्हणजे खरं म्हणजे ही ॲक्टिव्हिटी आपण ज्यावेळेस वर्गात असतो त्यावेळेस समोरासमोर घ्यायची असते. पण अनफॉर्च्युनेटली यू आर नॉट इन द क्लास, दॅट इज वाय वी कॅनॉट चॅट विथ इच ऑदर. एकमेकांशी आपण बोलू शकत नाही. पण आपल्याकडे पर्याय आहे. तर हा प्रश्न तुम्ही वाचून झाल्यावर याचं उत्तर तुम्ही स्वतःच देऊ शकतात किंवा घरातल्या घरात आपण आपले फॅमिली मेंबर्स असतात त्यांना हे प्रश्न विचारू शकता. आपण त्यांनाही विचारू शकतात आणि उत्तर पण घेऊ शकतात. तर व्हॉट इज युअर फेवरेट कलर. तर तुम्ही जे वर्गात जर राहिला असता तर तुमचं उत्तर राहिलं असतं, येस माय फेवरेट कलर इज ग्रीन, माय फेवरेट कलर इज ब्लू, वगैरे वगैरे जे काय असेल ते. सेकंड क्वेश्चन आहे, व्हॉट डज इट रिमाइंड यू. म्हणजे त्याचा उपभाग आहे, त्याचाच उपभाग आहे व्हॉट डज इट रिमाइंड यू. तो कलर बघितल्यावर तुम्हाला कशाची आठवण येते. पुढचा प्रश्न आहे, आर यू अफ्रेड ऑफ द डार्क. तुम्हाला अंधारापासून भीती वाटते का. काहींचं उत्तर राहिलं असतं, येस आय अफ्रेड ऑफ डार्क और नो आय डू नॉट अफ्रेड फ्रॉम डार्क राहिलं असतं, असं उत्तर राहिलं असतं. पुढे, व्हॉट डज इट मेक यू थिंक ऑफ. म्हणजे अंधार बघितल्यावर तुमच्या मनात काय येतं. आणि शेवटचा प्रश्न आहे, इफ यू वेर आस्क्ड टू डिझाईन अ बिग गार्डन व्हॉट विल यू इन्क्लूड इट. जर तुम्हाला एखाद्या बगीच्याचं म्हणजे गार्डन जर तुम्हाला तयार करायचं असेल तर तुम्हाला त्याच्यामध्ये काय काय सुविधा उपलब्ध करून द्यायला आवडेल तुम्हाला. मग तुमच्या काहींच्या मते असं येऊ शकलं असतं, गार्डनमध्ये मी पालखी ठेवेल, बंगडी ठेवेल, नंतर मग ती सीसॉ असते ती ठेवेल, घसरगुंडी ठेवेल बरं का. आणि अजून खेळणी ठेवेल, इतर बरेचशा गोष्टी तुम्हाला तुमच्या स्वतःच्या गार्डनमध्ये तुम्हाला ठेवायला आवडेल. काहींना आवडणार पण नाही, काहींना आवडेल. तर अशा पद्धतीची ही आपली चिटचॅट ॲक्टिव्हिटी होती ही एवढी. आता ही जी एक्सपांडिंग ऑफ वेब ही जी आहे ही क्लासरूममध्ये आपण केली असते. पण ही बघण्या अगोदर आपण पोएमकडे वळूया. पोएमचं नाव आहे कंपॅरिझन्स. आधी मी ही कविता वाचतो, तुम्हीसुद्धा ती वाचण्याचा प्रयत्न करायचा आहे. फास्ट ॲज अ स्पेसशिप, स्लो ॲज अ स्नेल, बिग ॲज अ डायनासोर, स्मॉल ॲज अ नेल, फियर्स ॲज अ टायगर, gentle as a lamb, sour as a lemon, sweet as a jam, dry as the desert, wet as the sea, square as a house, round as a pea, cool as a cave, warm as toast, noisy as a road drill, quiet as a ghost, strong as an ox, weak as kitten, hard as a rock, soft as a mitten, dark as a tunnel, light as the moon, night time midnight, day time noon, tall as a giant, short as an elf, crooked as a mountain path, straight as a shelf. The world is full of opposites,
सो थिंक ऑफ सम युअर सेल्फ. ॲनॉनिमस. आता कवितेच्या खाली हा शब्द दिलेला आहे ॲनॉनिमस. ॲनॉनिमसचा अर्थ असा होतो ही कविता कोणी रचलेली आहे हे माहीत नाही, अनोळखी, कवी अनोळखी आहेत असा त्याचा अर्थ असतो. जनरली कवितेच्या शेवटी कवीचं नाव दिलेलं असतं, बरोबर. तसं हे ॲनॉनिमस म्हणजे कविता कोणी लिहिली आहे, कवीचं नाव माहीत नाही. तर अशा प्रकारची ही कविता आपण बघितलेली आहे. आता तिचा आपण अर्थ बघून घेऊया. या कवितेमध्ये पहिली ओळख 2 ओळी काय आहेत बघा. फास्ट ॲज अ स्पेसशिप. मी सर्कल केलं आहे. व्हॉट इज स्पेसशिप? स्पेसशिप म्हणजे यान आकाशात ज्यावेळेस झेपावतं त्यावेळेस त्याची गती किती असते, स्पीड किती असतो, म्हणजे गती. फास्ट ॲज अ स्पेसशिप, स्लो ॲज अ स्नेल. म्हणजे या जगामध्ये सगळीकडे तुम्हाला असा विरोधाभाससुद्धा आपल्याला पाहायला मिळतो. एका बाजूला स्पेसशिप यान आहे जे गती दर्शवतं, आणि दुसऱ्या बाजूला सर्वात स्लो चालणारा प्राणीसुद्धा आहे, तो म्हणजे स्नेल म्हणजे काय, गोगलगाय. ही ते गोगलगाय दिली बघा, मी सर्कल केलं ना, ही गोगलगाय. म्हणजे एकीकडे गती दाखवली, त्याच्या विरुद्धार्थ स्नेल दाखवलं आहे. बिग ॲज अ डायनॉसॉर. जगामध्ये सगळ्यात अवाढव्य मोठा प्राणी जो काही होता तो डायनासोर होता. बिग ॲज अ डायनासोर, स्मॉल ॲज अ नेल. नेल म्हणजे काय, नख. म्हणजे जिथे एवढा मोठा आकार दिलेला आहे, आकार इथे दाखवला आहे, म्हणजे आकाराची तुलना केली. एक डायनासोरसारखा आकार आणि दुसरा आपलं नख एवढा आकार, एवढं स्मॉल गोष्टी. या जगामध्ये अशा विरोधाभास गोष्टी आपल्याला सापडतात. पुढचा 2 ओळी काय म्हणतात. फिअर्स ॲज अ टायगर, जेंटल ॲज अ लॅम्ब. जर सर्वात डेंजरस प्राणी कोणता असेल तर तो वाघ आहे. तो किती क्रूर असतो. फिअर्स म्हणजे अगदी संतापी, क्रूर. एवढा क्रूर प्राणी एका बाजूला आहे, आणि तेवढंच जेंटल ॲज अ लॅम्ब. लॅम्ब म्हणजे शेळीचं कोकरू, त्याला कोकरू म्हणतो. शेळीचं पिलू असतं ना, त्याला कोकरू म्हणतात. ते किती गरीब असतं, ते तर आपल्या जवळही खेळतं. त्याच्याजवळ जर तुम्ही आपलं डोकं जर त्याला टेकलं ना, तर ते आपला कानसुद्धा चाटतं. ते म्हणजे आपल्या कानाला चावण्याचा प्रयत्न करत, चावत नाही, पण ते चावत नाही. किती दयाळू असतं ते, आपल्या जवळसुद्धा येतं. आपण वाघाजवळ जाऊ का, नाही जाणार, कारण तो एकदम क्रूर आहे, आपल्याला माहिती आहे. तर अशा प्रकारचा विरोधाभास, विरोधी गोष्टी, एकमेकांना पूरक अशा गोष्टी, विरोध दर्शवणाऱ्या अशा गोष्टी जगामध्ये आहेत. पुढचं 2 ओळी काय होतात. सोअर ॲज अ लेमन. सोअर म्हणजे अतिशय आंबट, आणि स्वीट ॲज अ जाम. जिथे आंबट पदार्थ आहे तिथे त्याच्या विरोधात गोड पदार्थसुद्धा आहे. ड्राय ॲज द डेझर्ट. ड्राय ॲज द डेझर्ट. वाळवंट तुम्ही बघितलं असेल. वाळवंट अतिशय वृक्ष असतं, जिकडे तिकडे ऊनच ऊन, खडकाळ जमीन, तप्त असं वातावरण, गरम असं वातावरण, हवेच्या गरम झळा येतात. एका बाजूला वाळवंट आहे, तर दुसऱ्या बाजूला काय आहे, दुसऱ्या बाजूला वेट ॲज द सी. दुसऱ्या बाजूला पाण्याने भरलेला समुद्रसुद्धा आहे. आलं लक्षात. पुढचं 2 ओळी काय म्हणतात. पुढच्या 2 ओळी म्हणतात. स्क्वेअर ॲज अ हाऊस, राऊंड ॲज अ पी. जिथे आपलं घराचा आकार हा चौकोनी असतो. घराचा पाया आपण ज्यावेळेस बांधतो त्याच्यात चौकोनी असतो, आणि त्या चौकोनीच्या विरोधात एक तुम्ही वाटाणा बघितला असेल. वाटाणा कसा गोल असतो की नाही बघा. एका बाजूला चौकोन दाखवला आहे, दुसऱ्या बाजूला वाटाणा त्याचा गोल आकार दाखवलेला आहे. तर अशा प्रकारे विरोधी गोष्टी आपल्या कवितेमध्ये दाखवल्यात. पुढच्या 2 ओळी आहेत. कूल ॲज अ केव, वार्म ॲज अ टोस्ट. कूल ॲज अ केव. केव म्हणजे गुफा अतिशय थंड असते, म्हणून प्राणी तिथे येऊन थांबतात. ज्या ठिकाणी गुफा एवढी थंड आहे त्याच्या विरोधात वार्म ॲज अ टोस्ट असतो. आपला टोस्ट किती गरम असतो, म्हणजे इथे थंड आणि गरमची विरोधी तुलना केलेली आहे. पुढची ओळ आहे. नॉइझी ॲज अ रोड ड्रिल, क्वायट ॲज अ घोस्ट. म्हणजे रोड ड्रिल, रस्त्यावरचा गोंगाट आपण समजूया. एका बाजूला गोंगाट आहे,
तर क्वायट ॲज अ घोस्ट म्हणजे एका बाजूला घोस्ट म्हणजे भूत. आपण भूत बघितलेलं नाही कोणी, पण जगात तर कोणीच भूत बघितलेलं नाही आहे. आणि जगात भूत आहे की नाही हे पण आपण सांगू शकत नाही, कारण दिस इज द वर्ल्ड ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी ना. तर एका बाजूला गोंगाट तर दुसऱ्या बाजूला शांतता याची तुलना केली. पुढची ओळ आहे स्ट्रॉंग ॲज अन ऑक्स वीक ॲज किटन. ऑक्स म्हणजे काय? बैल. बैलात किती ताकद असते, त्याच्याच बाजूला विरोधी काय? वीक ॲज अ किटन. किटन म्हणजे काय? कॅटचं अनेक वचन किटन, मांजर. कमजोरपणा दाखवलेला या ठिकाणी एकमेकांच्या विरोधात, एक शक्तिशाली दुसरा कमजोर. पुढची ओळ आहे हार्ड ॲज अ रॉक सॉफ्ट ॲज अ मिटन. मिटन म्हणजे हातमोजे असतात ना आपले, किती कठीण असतो, कडक असतो, कठीण असतो. आणि त्याच्याच विरोधात मऊ म्हणजे कडक मऊ असं विरोधात दाखवले. आपले हातमोजे असतात ते किती मऊ असतात. पुढची ओळ आहे डार्क ॲज अ टनेल लाईट ॲज द मून. टनेल टनेल म्हणजे बोगदा म्हणतो आपण, बोगदा. बघा तुम्ही कदाचित आपलं रेल्वे कधी कधी बोगद्यातून पण जाते. रस्त्याने जाताना सुद्धा डोंगराच्या आतून म्हणजे डोंगर पोखरलेला असून तिथून रस्ता तयार केलेला असतो. तुम्ही पुण्याला जर गेलात, पुणे मुंबई हायवेवरती तुम्हाला टनेल, तो बोगदा दिसेल. जवळजवळ 2 एक किलोमीटरचा टनेल आहे तो. तिथे गेल्यावर डार्क ॲज अ टनेल म्हणजे तिथे अंधारच असतो सगळा. आणि त्याची तुलना अशी केली लाईट ॲज द मून. आणि त्याच्या विरोधात चंद्र हा किती लख्ख प्रकाश देणारा, म्हणजे इथे अंधार आणि उजेडाची तुलना केलेली आहे. पुढची ओळ काय म्हणते? नाईट टाईम मिड नाईट डे टाईम नून. म्हणजे इथे रात्र आणि दिवसाची तुलना केलेली आहे. पुढची ओळ आहे टॉल ॲज अ जायंट म्हणजे राक्षस किती उंच असतो आणि मजबूत असतो, अवाढव्य असतो. शॉर्ट ॲज अन एल म्हणजे इथे लहान आणि मोठ्याची तुलना केलेली आहे. पुढे क्रुक्ड ॲज अ माउंटेन पाथ स्ट्रेट ॲज अ सेल. पहाडावरती जाताना रस्ता कसा नागमुडी असतो, वळणदार असतो, आणि तसंच आपल्या स्ट्रेट ॲज अ शेल म्हणजे घरामध्ये आपलं कपाट असतं ते कसं सरळ असतं अगदी. म्हणजे इथे काय वळणदार आणि सरळ याची तुलना केलेली आहे. आणि लास्ट ओळ कवी म्हणतात की द वर्ल्ड इज फुल ऑफ अपोजिट्स सो थिंक ऑफ सम युअर सेल्फ. आणि कवी असं म्हणतात की बघा या जगामध्ये किती विरोधाभास भरलेला आहे, किती गोष्टी एकमेकांना विरोधात आहेत, विरोधी गोष्ट आहेत. तर याच्या बाबतीत आपण विचार करायला पाहिजे. आता हे जे काही शब्द आहेत बरं का, ही जी काही शब्द आहेत कोणती कवितेची आता स्मॉल, फियर्स, जेंटल, सोअर, स्वीट, ड्राय, वेट, स्क्वेअर नाही येणार. त्यानंतर मग कूल, राऊंड, वार्म, नॉइझी, क्वायट, स्ट्रॉंग, वीक, हार्ड, सॉफ्ट, डार्क. बरं का. पुढे अजून नाईट टॉल, शॉर्ट, स्ट्रेट. आलं लक्षात? ही सगळी काय आहेत? ही सगळी विशेषणं आहे. काय आहेत? ॲडजेक्टिव्ज. इंग्लिशमध्ये त्यांना ॲडजेक्टिव्हमध्ये हे सगळे विशेषणं आहेत. वरचा हा अजून फास्ट हा शब्द आहे, स्लो शब्द आहे, बिग आहे, स्मॉल आहे. ऑल दीज आर, ही जेवढी पण आहेत, मी तुम्हाला जेवढी सर्कल करून दिली होती, ही सगळी काय आहेत? विशेषणं आहेत. विशेषण कळलं का? मराठीमध्ये विशेषणे आहेत. आणि इंग्लिशमध्ये यांना ॲडजेक्टिव्ह असं म्हणतात. ॲडजेक्टिव्ज. आलं लक्षात? तर ही अशा पद्धतीने कविता आहे. आपण पुढे ही कविता झाल्यानंतर आपण इंग्लिश वर्कशॉप दिलेला आहे, तो आपण बघणार आहोत. आता या इंग्लिश वर्कशॉपमध्ये काय म्हणतात बघा. या इंग्लिश वर्कशॉपमध्ये आपल्याला पहिली ॲक्टिव्हिटी काय आहे बघा. पहिली ॲक्टिव्हिटी अशी आहे, लिस्ट ऑल द ॲडजेक्टिव्ज in the poem.
कवितेतले सगळे ॲडजेक्टिव्स बघा. ते मी तुम्हाला गोल सर्कल प्रत्येक शब्दाच्या ॲडजेक्टिव्ह ते विशेषणाच्या अवतीभोवती सर्कल केलं होतं बघ, गोल केलं होतं मी. ते सगळे ॲडजेक्टिव्ह त्याची लिस्ट करायची, ते तुम्हाला शोधायची असं इथे म्हटलेलं आहे. इथे पुढे म्हणतात यूज द कंपॅरेटिव्ह फॉर्म्स ऑफ ॲट लीस्ट 8 ऑफ देम टू राईट न्यू कम्पॅरिझन्स. 2 ऑफ देम हॅव बीन गिवन एक्झाम्पल. आता इथे उदाहरण दिलं आहे. पहिलं उदाहरण काय दिलं आहे बघा, आहे फास्टर दॅन द विंड, म्हणजे वाऱ्यापेक्षा फास्टर, गतिमान, असं ही अशी फ्रेज तयार करायची. इथे दिलेलं आहे स्लोअर दॅन अ टॉर्टाईज, कासवापेक्षा हळू, संथ. तर आता बिग दिला आहे कंसात, तर तुम्ही आपल्याला बनवायचं आहे बिगर दॅन द, बिग म्हणजे मोठं, च्यापेक्षा मोठं काय, बिगर दॅन द हाऊस, बिगर दॅन द डायनासोर, बिगर दॅन डायनासोर, किंवा बिगर दॅन बिल्डिंग, असं तुम्ही वाक्य बनवू शकता. आता फिअर्स म्हणजे अगदी क्रूर, मग फिअर्स दॅन टायगर, वाघापेक्षा क्रूर. स्मॉल दिलं इथे बघा, लहान, स्मॉलर दॅन टॉर्टॉईज, स्मॉलर दॅन पी, स्मॉलर दॅन नेल. इथे जेंटल दिलं आहे. जेंटल म्हणजे कोमळ असतं ना, नरम नाजूक. जेंटल दॅन कॅन्डल, मेणबत्ती नरम असते, मऊ असते. किंवा जेंटल दॅन लॅम्प, कोकरू, शेळीचं पिलू कसं जेंटल असतं ना, स्वभाव कसा हे असतं, तिचा गरीब स्वभाव असतो. तर या अशा पद्धतीने या तुम्हाला एक्झाम्पल्स तयार करायची आहेत. बाकीची ही इथं 1 2 3 4 या तुम्हाला स्वतः तयार करायच्या आहेत. आता पुढची ॲक्टिव्हिटी आहे सेकंड ॲक्टिव्हिटी. बघा ही सेकंड ॲक्टिव्हिटी काय, लिस्ट ऑल द नाउन्स इन द पोएम. कवितेतले तुम्हाला नाउन्स शोधायचे आहेत. आता मी तुम्हाला आता विशेषणं सांगितली होती, नाउन्स शोधायची आहेत. नाऊन माहिती आहे तुम्हाला, नाऊन म्हणजे काय, जे आपल्या डोळ्याला दिसतं, ज्याला आपण स्पर्श करू शकतो, लक्षात. मग ठिकाणाचं नाव, व्यक्तीचं नाव, गावाचं नाव, नाउन्स म्हणतो आपण त्याला, नाम म्हणतो. नाम मराठीत तुम्ही नाम म्हणता, पण त्याला इंग्लिशमध्ये नाउन्स म्हणतात. मग असे नावं तुम्हाला कवितेतनं शोधायचे आहेत. टायगर आला आहे, स्नेल नाव, स्नेल म्हणजे गोगलगाय आहे, डायनासॉर आहे, ऑल दीज आर नाउन्स. ते अशी तुम्हाला शोधायची लिस्ट करेल. आता पुढे काय म्हणतात, फाइंड अ सुटेबल ॲडजेक्टिव्ह other than the ones given here for each of the nouns and write meaningful similes for at least 8 of them. For example, as yellow, as lemon. सिमिली म्हणजे फिगर ऑफ स्पीच आपल्याला इथून कवितेतून शोधायची. सिमिली लक्षात, म्हणजे ॲज कवितेमध्ये जर ॲज हे शब्द जर आलेत, जसं हा ॲज येलो, आपण बघ ॲज ड्राय, इथे बघा हे खाली ॲज ड्राय, ॲज लँड, ॲज ड्राय, ॲज वेट असे शब्द आलेले आहेत बघा. तसं ॲज जर आलेत कवितामध्ये शब्द, तर समजायचं सिमिली ही फिगर ऑफ स्पीच आहे. तर तुम्हाला आपल्याला त्यांनी असं म्हटलेलं आहे की अशा सिमिलीज आपल्याला कवितेतून शोधायच्या आहेत. जसं एक एक्झाम्पल त्यांनी दिलं आहे, शोधायचे म्हणजे तयार करायचे आहेत. ॲज येलो, ॲज लेमन म्हणजे एवढा पिवळा की जणू काही लिंबूच जसा, असं तुम्हाला फ्रेज तयार करायची आहे. मग मी एक तुम्हाला करून दाखवतो. ॲज बिटर, ॲज बिटर, ॲज ककुंबर. कधी कधी काकडीसुद्धा कडू असते ना. ॲज बिटर, ॲज ककुंबर म्हणजे काकडीसारखीच कडू, आलं लक्षात. तर अशा पद्धतीने तुम्हाला या फ्रेजेस तयार करायच्या आहेत, सिमिलीज तयार करायच्या आहेत. पुढची ॲक्टिव्हिटी आहे तिसरी, फॉर्म ग्रुप्स ऑफ 6 to 8, 6 ते 8 जणांचा ग्रुप तयार करायचा. आता ही वर्गात तुम्ही जर राहिले असते ना, तर ही ॲक्टिव्हिटी आपल्याला वर्गात समोरासमोर बसून केली असती. ठीक आहे, ही ॲक्टिव्हिटी आपण जाऊ द्या. कवितेमध्ये आपल्याला पुढची ॲक्टिव्हिटी त्यांनी सांगितलेली आहे, राईट द पेअर्स ऑफ रायमिंग वर्ड्स. हे सोपी ॲक्टिव्हिटी, रायमिंग वर्ड्स तुम्हाला शोधायचे आहेत. हां, 5वी ते 8वीपर्यंत तुम्ही शिकला आहेत रायमिंग पेअर्स, आलं लक्षात. तर ही अशी ॲक्टिव्हिटी रायमिंग पेअर्स शोधायचे आहेत. 5वी ॲक्टिव्हिटी अशी आहे, स्टार्ट अ कलेक्शन ऑफ इडियम्स विथ कम्पॅरिझन्स, यूज द फॉलोइंग कॅटेगरीज. इडियम्स दिले तिथे,
वाक्प्रचार मराठीमध्ये म्हणतो ना आपण, इडियम्स, ते शोधायचे आहे. मग इथे दिलं आहे ॲज ब्लॅक ॲज डॅश डॅश, ॲज ब्लॅक ॲज, मग ॲज ब्लॅक ॲज कोल, कोल म्हणजे कोळसा, कोळशासारखाच काळा. मग इथे ॲज व्हाईट ॲज अ चॉक, खडूसारखाच पांढरा. ॲज हे दिलं आहे ॲज रेड ॲज, म्हणजे ॲज रेड ॲज म्हणजे ॲपल, ॲज रेड ॲज अन ॲपल, सफरचंदासारखाच लाल. तर अशा पद्धतीने तुम्हाला इडियम्स स्वतः बनवायच्या आहेत बाकीच्या. आलं लक्षात. आपण इथे थांबूया, बाकीच्या ॲक्टिव्हिटीज आपण पुढच्या तासाला बघूया. टिल देन गुड बाय, टेक केअर.